जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीचे 12 नगरसेवक बिनविरोध झाले। त्यामुळे मतदान करता येणार नसल्यानं मतदारांनी नाराजी व्यक्त केली। त्यामुळे जळगाव महापालिका निवडणुकीबाबत जळगावकरांना काय वाटतं पाहूया। जळगाव महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवरती आहे। 2 दिवसापूर्वी अर्ज माघारीचा दिवस होता। अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि त्यानंतर महायुतीचे 12 उमेदवार हे बिनविरोध झाले आणि खरं तर नागरिकांचा याच गोष्टीला आक्षेप आहे, कारण लोकशाही म्हटलं तर मतदान या प्रक्रियेला महत्त्व आहे। मात्र हे बिनविरोध झाल्यामुळे आता मतदान करता येणार नाही। त्याबद्दल नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। काय प्रतिक्रिया आहे तुमच्या? जळगावमधले 12 नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध झाले, 2 आमदारांचे पुत्र आहेत, त्याच्यामध्ये काय बघता तुम्ही या सगळ्यांकडे? मुळात जर बिनविरोध जे होत आहेत ते मंत्रीचे जे निकटवर्ती असतात, नगरसेवकांचे जे नातेवाईक असतात तेच बिनविरोध होतात। तर बिनविरोध हा शब्द घ्यायला नको, कारण की मतदानाचा अधिकारच मिळत नाही मग त्याच्याने। कारण की तो अधिकार मिळालेला लोकशाहीमध्ये जो अधिकार दिलेला आहे तो अधिकारच शिल्लक नाही राहत। तर मग मतदानाचा आमचा फायदा काय? त्याच्यामध्ये नागरिकांचा काय फायदा आहे? काहीच फायदा मिळत नाही। आम्हाला मतदान करायला मिळणार नाही, मतदानाचा जो हक्क आहे तो नाही येऊन जातो। आणि जे नगरसेवक निवडून येतात त्यांचे नातेवाईकांचे मुलं सुना त्यांच्या पत्नी तेच निवडून येत आहेत। साधारण जनतेमधला जो कोणी नगरसेवकाला पदाला उभा असतो त्याला दाबलं जातं, तू माघारी अर्ज घे, तुझा विचार पुढेच काही जाता येणार नाही, त्याला मग इलेक्शनमधून उभं राहताच येणार नाही। मग त्याच्यासाठी त्याला जी प्रक्रिया करायची असते तो प्रक्रिया पूर्ण करतो, पण त्याला जर नगरसेवक पद मिळवायचं असतं तो मिळत नाही। कारण की त्यांचे वरचे जे अधिकारी असतात, मतदानाचे अधिकारी असतात, नगरसेवकांची मुलं असतात, मुली असतात, खुद नगरसेवक असतात किंवा मंत्र्याचे जे मुलं असतात त्यांना ते उभे केलेलं असतं। मग त्या ठिकाणी त्याला माघारी घ्यायला लागतात। त्याला माघारी जर घेतलं तर त्याला मतदानाचा अधिकारच राहत नाही, त्याला दाबलं जातं। माघार घेण्यासाठी अनेक वेळा चर्चा असते, सामदाम दंडभेदाचा तो संपूर्ण वापरलेला जातो, दंड वापरला जातो, त्याला धमकी दिली जाते, तुझं काही प्रॉपर्टी असेल भाऊ आम्ही ती बाहेर काढू, तुझे काही धंदे असतील ते बाहेर काढू। त्याच्यासाठी जे मतदानाचा अधिकार असतो त्याला मिळत नाही। मग त्याला नाईलाज असतं, त्याचे जे धंदे चालत असतात किंवा त्याचा जो कामधंदे करतो ते त्याला बंद करावं लागतील व त्याच्या हिशोबाने तो अर्ज माघारी घेतो। नवीन मुलगा जो 18 वर्षाच्या वरती जो झालेला असतो त्याला मतदानाचा पहिल्यांदाच अधिकार मिळालेला असतो। आणि काय म्हणतात की तो आता जर त्याला बिनविरोधमध्ये जर नाही आल्यामुळे त्याला मतदानाच्या हक्कापासून त्याला डावलं जातं। त्याच्या व्यतिरिक्त मतदान असताना मतदान जर त्या वार्डामध्ये झालं तर तिथे बऱ्याचशा महिलांना याच्यामध्ये रोजगार मिळतो। रोजगाराच्या माध्यमातून बऱ्याच सर्वांची प्रत्येकाची आर्थिक स्वरूपाची कुठे ना कुठे प्रत्येकाला मदत होते। त्यामुळे बिनविरोध तर शक्यतो व्हायलाच नको असा विषय। निवडणूक प्रक्रिया राबवलीच घ्यायला पाहिजे असं तुमचं? नाही, निवडणूक प्रक्रिया राबवली गेली पाहिजे, पण बिनविरोध नको व्हायला पाहिजे। निवडणूक प्रक्रिया पूर्ण कंप्लीट व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाला ज्याला मतदान द्यायचा अधिकार असतो तो अधिकारच त्याचा संपुष्टात आलेला आहे त्या गोष्टीमुळे। मतदान करता येणार नाही तुम्हाला, याचं दुःख आहे तुम्हाला? हां, त्याला मतदानापासून वंचित झाला तो, त्यामुळे त्याला मतदानच करू शकत नाही तो त्या वार्डामध्ये बिनविरोध झाल्यामुळे असं विषय। आता या इलेक्शनला 12 लोक बिनविरोध निवड झाले। पुढच्या वेळेस याच्या 24चा आकडा होईल, कारण आधी काही असं झालेलं नाही। याच्या अगोदर 1 किंवा 2 जागा मोठ्या मुश्किलीने बिनविरोध होत होती, ती पण एखाद्या वेळेस होत होती। शासनही की या पक्षाचे एवढे त्या पक्षाचे एवढे, यावेळेस हे बरोबर आहे की लोकशाहीला अशामुळे धोका पण वाढू शकतो। म्हणजे हे शिजरिंगच्या बाळासारखी गंमत आहे, आरामात पोटातून बाहेर येणे। म्हणजे त्याला कोणतंच दुःख न पोचता किंवा त्याला म्हणजे जी जनता आहे तिचं दुःख काहीच न कळता जर त्याला आरामात निवडून देण्यात आलं किंवा चला एखादा दुःख जर झाला असता तर गोष्ट वेगळी आहे, पण तब्बल 12 लोक असं होणं म्हटल्यावर खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी पोकळी आहे। आणि लोकांचा जो मतदानाचा अधिकार आहे हा सुद्धा हिरावून घेतला जातो आहे। 5 वर्षानंतर त्यांना खरं म्हणजे मतदान करण्याचं त्यांचा हक्क बजावण्याचा खरा जो हक्क आहे तो त्यांना मिळणारा असतो, आणि तोच जर काही हिरवण्याचं काम चालू आहे तर मला नाही असं वाटत की पुढच्या पंचवार्षिकला निवडणुका होतील असं। बिनविरोधला विरोध केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, कारण लोकशाहीच्या दृष्टीने जर नगरसेवक बिनविरोध होत असतील तर ते धक्कादायक आहे, धोकादायक आहे। त्यामुळे बिनविरोध ही संकल्पनाच नसायला हवी, अशा प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत। चंद्रशेखर नेबे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।